हलू नकोस. मुंबईच्या गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये एका तरुणाने सौम्या देशमुखच्या कमरेवर थंडगार सुरा टेकवला. सौम्याने डोळे विस्फारले. ही कोणती तरी लुटमारी होती का, की एखादा जीवघेणा हल्ला? तो अपंग धावत नाही. शोधा त्याला. शेजारी काही गुंड वर्दळीने ओरडले. सौम्याच्या डोक्यात पटापट विचार चालू झाले. म्हणजे हा माणूस कोणाचा तरी पाठलागत आहे. पण याचा तिला काय संबंध? ती डोळे वळवून दुर्लक्ष करणार होती, तेवढ्याच अचानक त्या तरुणाचा चेहरा प्रकाशात आला आणि तिचा श्वासच अडखळला. हा तर तिच्या मिशनचा टार्गेट होता. एका क्षणासाठी सौम्याच्या नजरांनी त्याचा चेहरा कोरून घेतला. तेवढ्यात ते गुंड आत घुसलेच असते, पण सौम्याने स्वतःचं शाल झटक्यात काढून त्या तरुणाच्या गळ्यात गुंडाळला आणि त्याला आपल्याकडे ओढले. ते इतके जवळ आले की दोघांचे श्वास एकमेकांवर जाऊन आदळले. तू काय करतेस? त्याने गंभीर आवाजात विचारले, हात अजूनही सुरा घट्ट पकडलेला. तुला वाचवत आहे. सौम्याने कुजबुजले. जगायचं असेल तर शांत राहा. तिने आपल्या आवाजात कोमलता आणून प्रेमिकेच्या भूमिकेत गोड गाणं गुणगुणायला सुरुवात केली. समोरचा तरुण थोडा गोंधळला, पण पटकन समजून गेला आणि थोडी अभिनयाची कला दाखवत गप्प राहिला. गुंड शोध पथक काहीशा गोंधळात पुढे निघून गेलं. तेव्हा सौम्याने पटकन त्याला सोडून दिलं. तो तरुण श्वास घेत खाली बसला. त्याच्या पायापाशी थोडं रक्तही गळत होतं. सौम्याने शून्यात स्वतःची खास उद्देशाची कुपी काढली आणि रक्त थांबवायला सुरुवात केली. तिचा व्यवसायच तसा गुप्त होता आणि ही संधी ती वाया घालवणार नव्हती. तेवढ्यात काही काळसर कपड्यातले लोक धावत आले. यंग मास्टर अर्जुन, ते आदराने ओरडले. सौम्या काही बोलायच्या आतच ते लोक त्याला उचलून घेऊन निघून गेले. सौम्याने फक्त डोळे मिटले आणि हौस पुटपुटली. अर्जुन कुलकर्णी आपल्या भेटीला पुन्हा वेळ येईल. तिला कळतच नाही की धावपळीत तिच्या गळ्यातलं आईचं दिलेलं शिव-पार्वती लॉकेट गडबडीत तिथेच पडून राहिलं होतं. देशमुख कुटुंबाचा वाडा, पुणे. बाबा, मला अजून लग्न करायचं नाही. मी अजून लहान आहे ना. स्वच्छ पांढऱ्या पंजाबी ड्रेसमध्ये अत्यंत देखणी कोमल देशमुख आपल्या वडिलांच्या हाताला चिकटली होती. तिच्या आवाजात गोडवा पण हट्ट होता. राघोबा देशमुखने तिच्या डोक्यावरून थोपटून हसून पाहिलं. त्याला माहीत होतं, जर त्याची लाडकी लेक कोमल पुण्याच्या श्रीमंत कुलकर्णी कुटुंबात लग्नाला गेली तर तिचं आयुष्य कदाचित नरक बनू शकतं. जगाला माहीत होतं, अर्जुन कुलकर्णी कुटुंबाचा एकुलता एक वारसदार अलीकडे एका अपघातात अपंग झाला होता आणि त्याचा स्वभावही तसाच कठोर झाला होता. कोमल, बाबा समजतोय ग, राघोबा देशमुख प्रेमाने म्हणाले. पण कुलकर्णी घराण्याची ओळख देशभर आहे. तिथं गेलं म्हणजे आपल्या कुटुंबाचंही नाव मोठं होईल. नको ना बाबा, माझं स्वप्न आहे फॅशन डिझायनर व्हायचं. लग्न करायचे ते स्वप्नातल्या राजाशी, कोमलने लाडी करडवेल्या आवाजात म्हटलं. तेव्हा अचानक तिच्या डोक्यात एक कल्पना चमकली. बाबा, आपल्या गावातली ती सौम्या आहे ना, जिला आपण बालपणी गावाकडे पाठवलं होतं, ती पण आपल्या घरातलीच आहे ना. तिचं लग्न का नाही लावत? कोमलच्या डोळ्यात धूत चमक होती. राघोबा काही क्षण थांबले. त्याचा चेहरा गंभीर झाला. हो, ती सौम्या, ती कालच गावाहून परत आली आहे. घरात प्रवेश करत अन्नपूर्णा देशमुख, राघोबाची पत्नी म्हणाली. तिच्या मागे साध्या कपड्यात केस घट्ट वेण्यांमध्ये बांधलेली एक मुलगी घरात आली. हीच सौम्या देशमुख, ज्याला वापरून देशमुख कुटुंब आपली प्रतिष्ठा वाचवणार होते. कोमलने पटकन हसून सौम्याचा हात धरला. ताई, तू खरंच आलीस? मला खूप आनंद झालाय. कोमलने हसून मिठी मारली, पण तिच्यात डोळ्यातील सुडाची छटा स्पष्ट दिसत होती. सौम्याने शांत नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि नकळत स्वतःला सावरत तिचा हात दूर केला. हो, मी आले, ती इतकंच म्हणाली. गोडपणाचा अभिनय तिने उघड फाटकारला. ती जाणून होती, देशमुख कुटुंबाला तिची गरज फक्त त्याच्या सन्मानासाठी होती.